एक साधा मनुष्य होता, त्याच्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला. गुन्हा घडला हे त्याला माहीत होतं, कळालं होतं. त्याला माहीत होतं आता एक तर पोलीस उचलतील आणि उचलल्यानंतर बेदाम मारतील. काहीतरी पळवाट शोधावी म्हणून तो एका वकील साहेबांकडे गेला. का हो वकील साहेब, असं म्हणतात ना, आपल्या भारतीय राज्यघटनेत चांगल्यात चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा पळवाट आहेत. मला काय जास्त माहित नाही बा, पण असं म्हणतात. का हो वकील साहेब? वकील साहेब म्हणतात, लेका तुला काय मी एखादा साधू वाटलो का फुकट सल्ला द्यायला? बाबा मी एक वकील आहे, तुला आली माझी फीस द्यावी लागेल. ज्या वेळेला तू फीस देशील त्याच वेळेला मी तुला सल्ला देईल. यानं हात जोडले. का हो वकील साहेब, माझ्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय, मान्य आहे, पण मुद्दामून नाही, व चुकून घडलाय. माझ्याकडून मुद्दामून नाही, चुकून घडलाय. काही पळवाट असेल तर सांगा. वकील साहेब म्हणतात, लेका आधी तुला माझी फीस द्यावी लागेल, नंतरच तुला मी काय देईल, सल्ला देईल. वकील साहेबाला प्रश्न केला. का हो वकील साहेब, किती तुमची फी आहे? वकील साहेब म्हणतात 25,000. किती? किती? हो म्हणा ना, 25,000. कुठं तुम्हाला घरातून द्यायची? 25,000 रुपये द्यावे लागतील म्हटल्यानंतर या पठ्ठ्यानं सांगितलं, वकील साहेब 25 नाही 50 देईन, पण मी निर्दोष मुक्त झालो पाहिजे. वकील साहेब म्हणतात, लेका होशील ना, नाही तर माझेच पैसे घ्याल आणि माझ्याच केसवर आयुष्यभर जगाल. काही काही केसेस अशा पाहायला मिळतात, बाप त्याच केसवर जगला, मुलगा त्याच केसवर जगला, आणि आता नातू सुद्धा. इथं कोणी वकील असेल तर मी त्यांच्याबद्दल सांगत नाही बरं का, आमच्या तिकडचं सांगते. नाही तर कीर्तन संपल्यावर म्हणायचे, या इकडं पाहतो तुमच्याकडं, असं व्हायला नको. हा सांगू तुम्हाला. वकील साहेबांना सांगितलं, लेका तुला मी माफ करेल, तुला सल्ला देईल, पण तुला 25,000 द्यावे लागतील. यानं सांगितलं 50 देईन, पण मी निर्दोष मुक्त झालो पाहिजे. वकील साहेब म्हणतात, लेका निर्दोष मुक्त होशील, पण यानं सांगितलं, वकील साहेब तुमची जी फी आहे ना, ती मी तुम्ही निर्दोष मुक्त झाल्याच्या नंतर देईल, अगोदर काय मिळणार नाही. यानं सांगितलं. वकील साहेबांना विचार केला, हा इथलाच दिसतोय, चांगल्या वृत्तीचा दिसतोय, अरे आणि कुठे जाणार आहे हा, याला निर्दोष मुक्त करतो, देईल माझी फी, नाही का? इकडे वकील साहेबांना सांगितलं, लेका तुला एक मी मंत्र देईल, त्या मंत्राच्या मागे, मंत्राच्या पुढे, मंत्राच्या मध्ये तू एकही अक्षर बोलशील तर त्याला जबाबदार तू असशील. वकील साहेबांना सांगितलं, लेका मागे पुढे मध्ये एकही अक्षर बोलायचं नाही, मी तुला एक मंत्र देईन. वकील साहेब एवढंच म्हणायचे, मी तुला एक मंत्र देईन, मागे पुढे मध्ये एकही अक्षर बोलू नको, मागे पुढे मध्ये एकही अक्षर बोलू नको. हा म्हणतो, वकील साहेब आता एकदा सांगूनच टाका ना तो मंत्र काय आहे. वकील साहेब म्हणतात, मला नाही माहीत. असं म्हटल्यानंतर याचं सरकलं. तो म्हणतो, वकील साहेब अहो तुम्हाला माहीतच नव्हता, माझा इतका वेळ कशा करता घालवला? वकील साहेब म्हणतात, लेका अरे मंत्रच असा आहे की मला नाही माहीत. तुला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारला तर तू फक्त एकच उत्तर द्यायचं की मला नाही माहीत. केस कोर्टात गेली. विरोधी पक्षाच्या वकिलानं प्रश्न केला, का रे बाबा तुझ्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला का? यानं सांगितलं, मला नाही माहीत. विचारलं, बाबा गुन्हा केला असशील तर खरं बोलून टाक, तुझी शिक्षा कमी होईल. यानं सांगितलं, मला नाही माहीत. जज साहेबांना प्रश्न केला, लेका खरं बोलून टाक, पोलिसाचा मार कमी खावा लागेल, शिक्षा कमी होईल. यानं सांगितलं, मला नाही माहीत. मग याचा वकील उठून उभा राहतो, जज साहेब याला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारू द्या, तो एकच उत्तर देतो की मला नाही माहीत. याचा अर्थ या माणसाला वेड लागलेला आहे आणि वेड्या माणसाला राजद्रोहाचा गुन्हा माफ आहे. निर्दोष मुक्त झाला आणि पठ्ठ्या घरी आला. घरी आल्यानंतर फॅनच्या हवेखाली बसला होता. इतक्यात वकील साहेब अर्धा किलो पेड्याचा पुडा घेऊन याच्याकडे आले. सांगितलं, लेका निर्दोष मुक्त झाला, पोलिसाचा मार कमी खावा लागला, आता माझी फीस देऊन टाक. हा म्हणतो, मला नाही माहीत. विढाला विढाला साधा वकील आहे, साध्या वकिलावर विश्वास ठेवला, पोलिसाचा मार कमी खावा लागला, वकिलाची फीही माफ झाली आणि हा निर्दोष मुक्त झाला. साधा वकील आहे. मग साधू संत तर जगाच्या हिताकरता आली, त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर आपलं भलं का होणार नाही. तुकोबर आहे म्हणतात, अहो जगताना मृत्यू लोकात. तर जीवन जगत असताना काही गोष्टी माणसानं जाणीवपूर्वक कराव्यात आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्यात.
आपण जर परमार्थ करत असाल तर परमार्थ करत असताना सुद्धा काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्यात. तुम्ही जर परमार्थ करता तर परमार्थ करत असताना माणसाच्या जीवनात ज्ञान येतं आणि ज्ञान आला की तुकोबारा म्हणतात अभिमान येतो आणि ज्या ठिकाणी अभिमान येतो त्या ठिकाणी ते वाया गेल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, नाही का? अभिमान तुम्हाला मला नरकात घातल्याशिवाय राहत नाही. अहो जीवन जगताना काही गोष्टी माणसानं केल्या पाहिजे, पण साधू संत इतके पुढचे आहेत सांगू तुम्हाला. नाथ महाराज म्हणतात देवा अभिमान अहंकार आणि दंभ ही तर लांबची गोष्ट आहे. अरे त्याचा वारा सुद्धा आमच्या विष्णू दासांना लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, नाही का देवा? अहंकार तर लांबची गोष्ट आहे रे, त्याचा वारा सुद्धा आमच्या विष्णुदासांना लागू देऊ नको. मग तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात, बाबांनो जन्माला आलात, तुम्हाला हित करायचंय तर ते हित करण्याकरता जीवनातला दंभ बाजूला ठेवा आणि चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. अभंगाचं प्रथम चरण. Bye.
व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. काय म्हणतात महाराज? बाबांनो, तुम्हाला जर जीवनात हित करायचं असेल तर जीवनातले दंभ बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा, अभिमान बाजूला ठेवा, लोभ बाजूला ठेवा, काम बाजूला ठेवा, जीवनातले 6 विकार बाजूला ठेवा. तुमच्या जीवाचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला, तुकोबाराय म्हणतात, बाबांनो जन्माला आलात तर चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. तुम्हाला वाटत असेल आपलं आरोग्य चांगलं राहावं तर आपल्या आरोग्यामध्ये पित्त असणं महत्वाचं आहे. तुम्हाला वाटत असेल आपला प्रपंच आदर्श असावा तर आपल्या प्रपंचामध्ये वित्त असणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आपला परमार्थ सफल व्हावा तर आपल्या परमार्थामध्ये चित्त असणं महत्वाचं आहे. सांगू तुम्हाला, माणसाचं चित्त परमार्थात पाहिजे, कारण प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. प्रपंचात पैशाला किंमत दिली जाते. कुठपर्यंत? पैशाला. एखादा माणूस एज्युकेटेड आहे, हुशार आहे, सामाजिक कार्यात त्याचं नाव आहे, दृष्ट लागेल असा त्याचा चेहरा आहे, पण शास्त्र म्हणतं त्याच्याकडे जर पैसा नाही तर त्याची पत्नी त्याचा पदोपदी अपमान करते. अधनच्च स्वभार्याप्यवमन्यते. धनहीन पुरुषाची पत्नी, कोणताच गुण नाही पण फक्त अफाट पैसा आहे. आता काय होतं हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे व्यवहारात जगणारी माणसं आहात, नाही का? कोणताच गुण नाही, फक्त अफाट पैसा आहे, नाही का? त्या माणसाला त्या ठिकाणी पैशाकडे पाहिलं जातं. पण सांगू तुम्हाला, कोणताच गुण नाही, अफाट पैसा आहे. विचारलं जातं दादा त्याला, कारण साधू संत म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. कारण प्रपंचात पैशाला किंमत दिली जाते, प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. तुमचं शरीर चांगलं राहावं याच्याकरता पित्त असणं महत्वाचं आहे. जर शरीरात पित्त नसेल तर तो माणूस जगू शकत नाही दादा. म्हणून सांगेल तुम्हाला, पैशाला प्रपंचात किंमत दिली जाते, परमार्थामध्ये हरिपाठाला किंमत दिली जाते. नाही तर समजा तुम्ही एखाद्या दिवशी बाजारात गेलात आणि बाजारामध्ये तुम्ही 50 रुपयाची भाजी खरेदी केली. किती किती? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? महिला मंडळ, मागच्या महिला मंडळ झोपल्या का काय? 50 रुपयाची भाजी आपण खरेदी केली आणि 50 रुपयाची भाजी खरेदी केल्यानंतर खिशात तुम्ही असा हात घातला आणि खिशातला हात बाहेर आला, तो रिकामाच बाहेर आला. तुम्ही ज्या आजीकडून भाजी विकत घेतली त्या आजीला सांगू लागले, हे बघा आजी, मी 50 रुपयाची भाजी खरेदी केली, पण आत्ता माझ्याकडं तुम्हाला द्यायला 50 रुपये नाहीत. आजी, मला भाजीची खूप गरज आहे, मी ही भाजी घेऊन जाऊ? आजी म्हणेल, नसू दे नसू दे, फुकट घेऊन जा. असं म्हणेल का? आजी म्हणते, बाबा आधी 50 रुपये ठेव, नंतर भाजी घेऊन जा. सांगू, 50 रुपये ठेव, नंतर भाजी घेऊन जा. आजीला हा म्हणू लागला, आजी हे बघा, मी तुमच्याच गल्लीतला आहे, एवढंच नाही, मी तुमच्याच गल्लीतला जिल्हा परिषद सदस्याचा मुलगा आहे. आजी द्या ना हो भाजी, पिशवीतली भाजी कशी काढू? आजी म्हणते, नको काढू, मग मी माझी चप्पल काढते, नाही का? ऐकताय ना कीर्तन? यानं सांगितलं, हो आजी, त्या 50 रुपयाच्या बदल्यात मी तुम्हाला हरिपाठ म्हणून दाखवतो. काय हरिपाठ? हरिपाठ. आजी म्हणते, पण अरे त्या ठिकाणी प्रपंचात हरिपाठाला किंमत नाही, हरिपाठाला परमार्थामध्ये किंमत आहे. प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. मला सांगा, मतदाराला किंमत कुठपर्यंत दिली जाते हो? महिला मंडळ, तुम्ही सगळे मतदान करताना कुठपर्यंत दिली जाते? तुम्ही बोला ना. आमच्याकडे लेकरं 1-1.5 वर्षाचे झाले की लगेच बोलतात. तुम्ही एवढाले झाले, बोला ना. मतदाराला किंमत कुठपर्यंत दिली जाते? भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय मतदानापुरते माझे बांधव आहे, नाही का? कुठपर्यंत? मतदान होईपर्यंत. एकदा का मतदान झालं मग उमेदवार एकीकडं आणि मतदार एकीकडं, नाही का? तसंच कीर्तनकाराला किंमत कुठपर्यंत देतात हो महाराज? कीर्तन होईपर्यंत म्हणतात. महाराज जर आले तर तुम्ही धावपळ पाहिली पाहिजे कमिटी मंडळीची. महाराज तुम्ही इथं बसा, महाराज तुम्ही तिथं बसा, महाराज तुम्ही इथं बसा. का हो महाराज, तुम्ही काय घेणार? चहा घेणार का? कॉफी घेणार का? दूध घेणार का? आणि याच्यातलं काहीच नसलं जमत तर रोगरचे 2-3 थेंब घेता का? कुठपर्यंत विचारलं जातं, महाराज तुम्ही काय खाणार? गुलाबजामू, बासुंदी, जिलेबी. याच्यातलं काहीच नसलं जमत तर कडब्याच्या 2-3 पेंड्या टाकू का? इतकी ठेप ठेवली जाते. पण कुठपर्यंत? कीर्तन
कीर्तन होईपर्यंत एकदा का कीर्तन झालं, नारळन पाकिट महाराजाच्या हवाली केलं, मग महाराज जाता जाता घरी गेला की एखाद्या पुलात गेला याचाही विचार कोणी करत? अजिबात करत नाही. कारण वक्त्याला तोपर्यंत किंमत आहे जोपर्यंत श्रोता मंडपात बसलेला आहे. प्रत्येकाची किंमत ठरलेली आहे. डॉक्टरला किंमत दवाखान्यात दिली जाते, एसटीच्या कंडक्टरला किंमत बसमध्ये दिली जाते, नाही का? प्रत्येक वस्तूची किंमत ठरलेली आहे. म्हणून तसंच प्रपंचामध्ये सुद्धा पैशाला किंमत दिली जाते. पण सांगू, पैशानं तुम्हाला मला सुख मिळत नाही दादा. तुम्हाला आनंद मिळणार, त्या ठिकाणी आनंद मिळेल, पण सुख मिळणार नाही. पैशानं सांगू तुम्हाला, जगता मृत्यू लोकात इतका पैसा आपल्या घरामध्ये इतकं सोनं असावं, इतकी संपत्ती असावी, पण त्या धनाच्या त्या संपत्तीच्या शेजारी आपला थोडासा धर्म पाहिजे, आपली थोडीशी संस्कृती पाहिजे. त्या पैशाच्या धनाच्या शेजारी मी म्हणेल आपल्या घरात किलोने काय, तोळ्याने काय, क्विंटलने सोनं असावं. किती सोनं? सोनं महिला मंडळ जे तुम्हाला अजिबात आवडत नाही म्हणतात, ज्यांना ज्यांना आवडत नाही त्यांनी जाता जाता इथं काढून ठेवलं तरी काहीच हरकत अजिबात नाही बरं का. हा, घरात आपल्या क्विंटलनं किलोनं सोनं असावं, पण त्या सोन्याच्या शेजारी थोडा धर्म असावा, थोडी आपली संस्कृती असावी, आपल्या साधू संतांची परंपरा असावी. ती जर नसेल तर ते धन जळेल तरी किंवा बुडेल तरी. लंकेत भरपूर सोनं होतं पण संस्कृती राहिली नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारकेत भरपूर सोनं होतं पण संस्कृती राहिली नव्हती म्हणून द्वारका बुडाली. सांगू तुम्हाला, इतकं सोनं आपल्या भारत देशात होतं की ज्यावेळेला चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजानं सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या मंदिराला 350 एकरचा परकूट होता. त्या जागेमध्ये 3 मंडप होती, गजशाला, अश्वशाला, नृत्यांगणा, 3 मंडप होती. त्या 3ही मंडपाला जो खांब होता ना, तो खांब चुन्याचा नव्हता, तो खांब सिमेंटचा नव्हता, तो खांब चांदीचा नव्हता, तर 777 मणाचा एक खांब, असे 777 खांब त्या मंदिराला होती. किती? त्या मंदिरात जी दान पेटी ठेवल्या जात होती ती दान पेटी सोन्याच्या पत्र्यानं मढवलेली होती. मग सोन्याच्या पत्र्यानं मढवलेल्या दान पेटीत काय सुट्टे पैसे टाकले जात होते का महाराज? हिरे माणिक मोती त्या पेटीत टाकल्या जात होते. आणि एकदा जर ती पेटी खाली केली ना, 40 हत्तीवर लादून ते सोनं कोष घरात नेलं जात होतं. इतकं सोनं आपल्या भारत देशात होतं आणि दिवसातून 3 वेळा ती पेटी खाली केल्या जात होती. त्या मंदिरात जी घंटा होती ना, घंटा ती 5000 मणाची सोन्याची घंटा होती. मग 5000 मणाची सोन्याची घंटा काय माणसं वाजवत होती का? नाही हो. इकडून 40 हत्ती, तिकडून 40 हत्ती, सोन्याच्या साखळीनं हत्ती बांधले जात होते, हत्ती हलत होते आणि घंटा वाजत होती. इतकं सोनं आपल्या भारत देशामध्ये होतं. पण ज्या ठिकाणी संस्कृती नसेल, धर्म नसेल, ते सोनं जळेल तरी किंवा बुडेल तरी. लक्षात असू द्या, प्रपंचात किती पैसा कमवा टिकणार नाही दादा, पण परमार्थात फक्त एक तांब्याभर पाणी तुळशीला घाला, त्याचं फळ तुम्हाला वरती गेल्यानंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो जन्माला आलात तर जन्माला आल्यानंतर चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करावी. जसं प्रपंचात वित्त आहे तसं परमार्थात चित्त पाहिजे. चित्त जर एकाग्र असेल तर तुमचं त्या ठिकाणी भलं झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं हित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो आवडीनं प्रेमानं भगवंताची भक्ती तुम्ही करा. किती आवड असावी आपल्या भक्तीमध्ये, किती आवड असावी. आपण मृत्यू लोकामध्ये मोर नावाचा पक्षी पाहतो. मोर, मोर माहिती ना सर्वांना? मोर, मोर होय, मोर माहिती का तुम्हाला? हा, मोर नावाचा पक्षी आपण पाहतो. त्या मोर नावाच्या पक्षाच्या पाठीमागच्या पिसावर जो डोळा असतो, तुम्ही आम्ही मनुष्य त्याला डोळा म्हणतो, ही हा मोराच्या पिसावरचा, मी जाऊ घरी, हा मोराच्या पिसावरचा, आपली पार्टी आहे, निदान तुम्ही बोला. हा,
हा मोराच्या पिसावरचा डोळा. पण माऊली म्हणतात तो डोळा जर त्या मोराला दृष्टी देत नसेल तर त्या डोळ्याचा त्या मोराला काही उपयोग फायदा नसेल तर असा डोळा त्या मोराला असून काही उपयोग आहे का हो? मोर अंगी असुसे पिसे असुसे डोळुसे परी त्यासी दृष्टी नसे तैसे ते गा. माऊली वर्णन करतात मोराच्या पाठीमागच्या पिसावर जो डोळा आहे तो डोळा जर त्याला दृष्टी देत नसेल तर त्या डोळ्याचा त्या मोराला काही उपयोग फायदा नसेल तर असा डोळा असून काही उपयोग आहे का? मग तुम्ही जर भक्ती करत असाल पण तुमच्या भक्तीत जर आवड नसेल तर ती भक्ती देवाला आवडत नाही दादा. ती भक्ती देवाला आवडत नाही. सांगू त्याही पुढचा दृष्टांत माऊली देतात. का स्तन झाले गळा शेळी जैसे. आपण शेळी नावाचा प्राणी पाहतो ना. तुमच्याकडे आहे का? महिला मंडळीचा सगळ्यात आवडीचा प्राणी शेळी नाही का? त्या शेळीच्या गळ्याला काही स्तन असतात आणि पाठीमागं काही स्तन असतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याला शेळीच्या गळ्याचे स्तन दूध देतात की पाठीमागचे? पाठीमागचे स्तन दूध देतात. मग माऊली म्हणतात असे स्तन त्या शेळीच्या गळ्याला असून काही उपयोग आहे का हो? का स्तन झाले गळा शेळी जैसे. आणि त्याही पुढचा गोड दृष्टांत देतात माऊली. साबरी वाढीनल्या सरळा साबरी वाढीनल्या सरळा वरी फळना अंतु पोकळा वरी फळना अंतु पोकळा कास्तन झाले गळा कास्तन झाले गळा शेळी जैसे शेळी जैसे साबरी वाडी नल्या सरळा साबरी वाडी नल्या सरळा नाही का. उंच वाढणार असे एक पृथ्वी तलावरती झाड आहे ज्याला फळही येत नाही फुलंही येत नाही. त्याच्या सावली खाली तुम्हाला मला बसता येत नाही. आमच्याकडे त्याला अशोकाचं किंवा अंजनाचं झाड म्हणतात. तुमच्याकडे कशाचं म्हणतात? अशोकाचं उंच वाढणारं झाड. त्याला फळही येत नाही फुलंही येत नाही आणि त्याच्या सावली खाली तुम्हाला मला बसता येत नाही. मग माऊली म्हणतात असं झाड या मृत्यू लोकात असून काय उपयोग आहे का? तो डोळा जर मोराला दृष्टी देत नाही तर डोळ्याचा उपयोग नाही. शेळीच्या स्तन दूध देत नाही तर त्या स्तनाचा उपयोग नाही. उंच वाढणारं झाड जर तुम्हाला मला सावली देत नाही त्याचा उपयोग नाही. तसं तुम्ही भक्ती करता पण त्या भक्तीत प्रेम नसेल भक्तीत आवड नसेल तर अशी भक्ती करून सुद्धा काही उपयोग अजिबात उपयोग होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुम्हाला जर हित करून घ्यायचं चित्तशुद्ध अंतःकरणानं तुम्ही भगवंताची भक्ती पण ती कशी असली पाहिजे? आवडीनं प्रेमानं केली पाहिजे तर ती देवाला आवडते. महिला मंडळ तुमच्या या रोहणवाडी गावावरून पंढरपूरला जाण्याकरता एसटी बस महत्वाची आहे बरोबर ना? का सगळे पायीच जातात प्रत्येक महिन्याला? नाही ना. हा आपल्या गावावरून पंढरपूरला जाण्याकरता एसटी बस महत्वाची आहे. रोहणवाडीहून बस निघाल्याच्या नंतर पंढरपुरात बस जाऊन पोहोचल्याच्या नंतर बस एसटी कधी दर्शनाला जाते का हो तुमच्या गावची? का जाते तुमच्या गावची एसटी? अजिबात नाही. रोहणवाडीवरून बस निघाल्याच्या नंतर पंढरपुरात बस पोहोचल्याच्या नंतर त्या एसटीत माणसं असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं तुमच्या माझ्या भक्तीत प्रेम असणं आहे. घरात पाणी भरता तुम्ही हंडा वापरता महिला मंडळ वापरता ना. माझा तुम्हाला प्रश्न आहे त्या हंड्याचा उपयोग फायदा कुठपर्यंत आहे? घरात असलेला रांजणापर्यंतच त्याचा उपयोग आहे. एकदा का हंड्यातलं पाणी रांजणात ओतलं पण त्या हंड्यात पाणी असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं तुमच्या माझ्या भक्तीत प्रेम असणं आहे. माझे नाथ महाराज म्हणतात देवा माझ्या भक्तीत जर प्रेम नसेल तर तुम्हाला ज्ञान देण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नको. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी नाही का. आणि सांगू तुम्हाला आपल्या भक्तीत प्रेम नसेल आपल्या भक्तीत आवड नसेल तर आपल्याला भक्ती करण्याचा अधिकार नाही. कारण साधू संत म्हणतात
प्रेमाविन भजन नाकाविन मोती हो 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 प्रेमाविन भजन नाकाविन मोती हो हो प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचोनी काय हो अर्थाविन पोथी वाचोनी काय हो अर्थाविन पोथी वाचोनी काय हो अर्थाविन पोथी वाचोनी काय अर्थाविन पोथी वाचोनी काय हो अर्थाविन पोथी वाचोनी काय हो हरी मुखे गाता हरपली चिंता हो हरी मुखे गाता हरपली चिंता हरी मुखे गाता हरपली प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचून काय त्याच माणसाला भजन करण्याचा अधिकार आहे ज्याच्या भजनात प्रेम आहे त्याच बाईला नथ घालण्याचा अधिकार आहे जिला नाक आहे आणि त्याच माणसाला पोथी वाचण्याचा अधिकार आहे ज्याला त्या पोथीतला अर्थ माहीत आहे मग महाराज म्हणतात आवडीनं जर तुम्ही भगवंताची भक्ती केली तर अलभ्य गोष्टी घरात घर चालत येतात रे बाबांनो काही कष्ट करण्याची गरज पडत नाही अलभ्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत आल्याशिवाय राहणार नाही किती आवड आपल्या भक्तीत असावी किती प्रेम आपल्या भक्तीत असावं सांगू तुम्हाला एक दिवस असं घडलं एका झाडावर एक कावळा आणि एक कावळीन असं दोन जोडपं राहत होतं एक कावळा आणि एक कावळीन असं जोडपं एका झाडावर राहत होतं आणि एका झाडावर राहणारं ते जोडपं त्या कावळीनीनं अंडी दिली होती अंड्यातून पिलं बाहेर काढण्याची क्रिया सुरू होती पण कावळीनीनं कावळ्याला सांगितलं मला या अंड्यातून जर पिलं बाहेर काढायचे असतील तर माझ्या जीवनात त्राण पाहिजे ऊर्जा पाहिजे ताकद पाहिजे पण मला खूप दिवसापासून काय मांस खायला मिळालं नाही माझ्या जीवनात त्राण नाही मला त्या ठिकाणी ऊर्जा नाही मी या अंड्यातून पिलं बाहेर काढू शकत नाही कावळा निघाला मांस शोधण्याकरता कावळीनीनं इच्छा व्यक्त केली मांस खाण्याची कावळा मांस शोधू लागला वन 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 भटकून आला पण कावळ्याला मांस काय मिळालं नाही झाडावर आला आणि कावळ्यानं सांगितलं मांस मिळायला तयार नाही अगं एखादं मेलेलं जनावर सुद्धा नाही कुठे मांसच मिळायला तयार नाही कावळा इकडे तिकडे आशेनं पाहत होता कावळीनीनं सांगितलं होतं मांस जर मिळालं नाही तर अंड्यातून पिलं बाहेर निघणार नाही कारण माझ्या जीवनात ऊर्जा नाही माझ्या जीवनात त्राण नाही कावळा इकडे तिकडे बघू लागला आणि बघता बघता कावळ्यानं पाहिलं की झाडाच्या खाली एक स्त्री खिन्नपणानं बसलेली होती खिन्न बसलेली स्त्री कावळ्यानं पाहिली कावळा त्या स्त्रीच्या जवळ गेला आणि स्त्रीच्या जवळ गेल्याबरोबर कावळा त्या स्त्रीच्या जवळ जवळ जाऊ लागला ती स्त्री एकटक पाहत होती हात हलत नव्हते पाय हलत नव्हते त्या ठिकाणी डोळे हलत नव्हते एकटक फक्त ती स्त्री पाहत होती आणि एकटक पाहणाऱ्या स्त्रीकडे कावळ्यानं पाहिलं कावळा जवळ जवळ जात होता स्त्री हलत नव्हती हात हलत नव्हते पाय हलत नव्हते कावळा स्त्रीच्या जवळ गेला आणि लांबलेल्या पायाच्या अंगठ्याला कावळ्यानं ठचकन दिशी टोच मारली कावळा विचार करत होता स्त्री गेलेली आहे मेलेली आहे जशी चोच मारली तसा अंगठ्याचा त्या ठिकाणी मांसाचा लोचका तोडला आणि कावळा कावळीनीकडे गेला हे बघ आजपर्यंत तू जनावरांचं मांस खाल्लंय पण बघ आज तुझ्या करता मी माणसाचं मांस आणलंय माणसाचं मांस अरे 8 दिवस तुला पुरेल इतकं मांस खाली पडलंय एकदा घरट्यातून खाली डोकाव आणि बघ
कावळीनीनं डोकावलं पाहिलं, एक स्त्री खिन्न बसलेली आहे, तिच्या अंगठ्यातून रक्त गळतंय. कावळा पुन्हा खाली गेला, पुन्हा त्या स्त्रीचे लचके तोडू लागला. बघता बघता त्यानं आपले सगळे नातेवाईक गोळा केले. 50 कावळे जमा झाले आणि त्या स्त्रीचे लचके तोडू लागले. लच 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 दिशी त्या लचके तोडू लागले त्या स्त्रीचे. सांगू तुम्हाला, लचके तोडणारे कावळे विचार करत होते, स्त्रीचं मांस, माणसाचं मांस खायला मिळालं होतं. सगळेजण त्या स्त्रीला तोडत होते. हात खाल्ले होते, पाय खाल्ले होते, पोट खाल्लं होतं, छाती खाल्ली होती, तोंड खाल्लं होतं. पण एक कावळ्यानं विचार केला, या स्त्रीचे एकटक पाहणारे डोळे. कावळा स्त्रीच्या जवळ गेला आणि डोळ्यात चोंच मारणार इतक्यात त्या स्त्रीच्या अंतःकरणातून आवाज आला, हे कावळ्यांनो, तुम्हाला मला काय खायचंय ते खा. अरे माझे हाडं सुद्धा चगळून चगळून खा, पण माझे डोळे मात्र खाऊ नका. बाबांनो, कावळ्यांनो, ऐका रे, माझं शरीर सगळं खा, माझ्या शरीरातले सगळे हाडं चगळून खा, पण माझे डोळे मात्र फोडू नका. जोपर्यंत मला माझा जगाचा मालक दिसत नाही तोपर्यंत निदान माझे डोळे चांगले ठेवा. ही जी अंतःकरणात भावना आहे, त्या स्त्रीचं नाव होतं दादा राधाराणी. राधाराणी नाव आहे त्या स्त्रीचं. इतकं प्रेम आपल्या भक्तीत असणं महत्वाचं आहे. विठ्ठल इतकी आवड आपल्या भक्तीत असावी, इतकं प्रेम आपल्या भक्तीत असावं, तर आलप्य गोष्टी आपल्या घरात घर चालत आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते येते लाभ घरा. आवडीनं प्रेमानं भगवंताची भक्ती करा. अलभ्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हात जोडून विनंती, जगता जीवनामध्ये तर कोणाचं इतकं चांगलं करा. नाही आपल्याला कोणाचं चांगलं करता आलं तर करू नका, पण निदान कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न जीवनात करू नका. देवाची भक्ती करत असाल तर ती आवडीनं भक्ती करा. माझ्या शबरी मातेसारखी भक्ती आपण करावी, आवडीनं करावी, प्रेमानं, चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करावी. किती भक्ती करावी. शबरी मातेनं हजारो वर्ष जगाच्या मालकाची वाट पाहावी. काय हो, शबरी मातेनं वाट पाहावी, जगाच्या मालकानं जावं का दारात, शबरीच्या दारात जावं?
आवड आहे, प्रेम आहे, त्या भक्तीत अंतकरणात चित्त शुद्ध भावना आहे. म्हणून जगाचा मालक शबरी मातेच्या कुटियात जातात दादा. शबरी मातेच्या अंतकरणात इतका भाव आहे, इतकी भक्ती आहे की जो भेटेल त्याला शबरी मातेनं म्हणावं. ज्या दिवशी मातंग ऋषीचा आशीर्वाद प्राप्त झाला की एक दिवस तुला राम प्रभू दर्शन देतील, त्या दिवसापासून शबरी माता रोज भगवंताची त्या ठिकाणी याचना करायची. मातंग ऋषीजींना विचारायची, का हो ऋषीजी, त्या प्रभूचं दर्शन करण्याकरता कोण्या मंदिरात कोण्या आश्रमात जावं लागेल? मातंग ऋषी म्हणतात, शबरी माते, तुझी भक्ती जर उच्च कोटीची असेल तर तुला कोण्या मंदिरात जाण्याची गरज नाही, तुला कोण्या आश्रमात जाण्याची गरज नाही. ते मंदिर तुझ्या घरी चालत आल्याशिवाय राहणार नाही. अहो, ज्या घरी मंदिर चालत येतंय त्याला कधीच आपल्याला घर म्हणता येणार नाही. मंदिरापेक्षाही ते घर श्रेष्ठ आहे. शबरी मातेनं आवाज द्यावा, जगाच्या मालकाला विनंती करावी, प्रभू मेरा छोटा सा संसार, प्रभु आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार, प्रभु आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार, प्रभु आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार, प्रभु आ जाओ एक बार, प्रभु आ जाओ, हरि आ जाओ, प्रभु आ जाओ, हरि आ जाओ, मेरी बिगड़ी बात बना जाओ, मेरी बिगड़ी बात बना जाओ, प्रभु आ जाओ, हरि आ जाओ, मेरी नैया पार लगा जाओ, मेरा छोटा सा संसार, प्रभु आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार, आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार, आ जाओ एक बार, मेरा छोटा सा संसार, प्रभु आ जाओ एक बार. दारात सडा टाकावा, रांगोळी काढावी, भगवंताकरता गोड गोड फळं घरात आणून ठेवावी आणि शबरी मातेनं भगवंताला विनंती करावी. जो भेटेल त्याला सांगावं, ज्या दिवशी माझे राम प्रभू माझ्या घरी येतील माझी कुटिया पावन झाल्याशिवाय राहणार नाही. मेरे झोपड़ी के भाग जाव खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे,
मालकाला जो भेटेल त्याला म्हणावं, ज्या दिवशी राम प्रभू माझ्या घरी येतील माझी कुटिया पावन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रभूच्या स्वागताकरता दारात सडा टाकील, माझं अंगण सजवून टाकील. हो, त्या प्रभूच्या स्वागताकरता दारात रांगोळी काढील, प्रभूच्या स्वागताकरता माझ्या दारात दिवे लावील. जसं तुम्ही आम्ही 22 जानेवारीला दिवाळी साजरी केली तशी शबरी माता रोज दिवाळी साजरी करायची. रोज अंगण सजलं जायचं, रोज दारात दिवे लावल्या जायचे. आणि काय नवल आहे, किती आवड आहे, किती भक्ती आहे, अहो किती प्रेम आहे की जगाच्या मालकानं तिच्या दारात जावं. किती प्रेम आहे. आणि आवाज द्यावा, माँ ओ माँ. शबरी माता म्हणती, कौन है मुझे माँ बुलाने वाला? मुझे तो अभी माँ का सौभाग्य ही नहीं प्राप्त हुआ. कौन है मुझे माँ बुलाने वाला? जगाच्या मालकानं परत आवाज द्यावा, माँ ओ माँ. शबरी माता म्हणतीये आणि कुटियेमधून बाहेर येते आणि जगाच्या मालकाकडे पाहतीये. काय त्या रामप्रभूचं सौंदर्य आहे. दशरथ प्यारे कौसल्या दुलारे, नैनों के तारे करू तिहारी मनवा. नाही का, शबरी माता त्या रामप्रभूकडे पाहतीये. काय त्या रामप्रभूचं सौंदर्य आहे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. काणी कुंडले मकराकार, काणी कुंडले मकराकार, मकराकार सुकुमार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. जगाच्या मालकाकडे पाहिलं शबरी मातेनं, हात जोडले, प्रभू मी एक अधम जातीत जन्माला आलेली स्त्री आहे. आज माझ्याकडे तुम्हाला देण्याकरता काहीच नाही प्रभू. प्रभू म्हणतात, शबरी माते अगं मुलं लहान लहान असताना त्या मुलांचा सांभाळ आईनं केला पाहिजे. मुलं लहान लहान असताना त्या मुलांचा सांभाळ वडिलांना केला पाहिजे. पण तितकंच महत्वाचं आहे शबरी माते, मुलं मोठी झाल्यानंतर, आई वडील म्हातारी झाल्यानंतर त्या आई वडिलांचा सांभाळ करणं हे सुद्धा त्या मुलांचं कर्तव्य आहे. त्याच दिवशी त्या शबरी मातेला नवविधा भक्ती प्रदान करतात. हे भक्तीतलं प्रेम आहे. हा, भक्तीतली आवड आहे, भक्तीतली त्या ठिकाणी साधना आहे. शबरी मातेनं देवाला भक्तीतली आवड, आलभ्य गोष्टी घरात घर चालत आल्याशिवाय राहत नाहीत. आणि तुकोबाराय म्हणतात, ज्या दिवशी आलभ्य गोष्टी घरात घर चालत येतील ना, त्या दिवशी तुमच्या माझ्या वासनेची शांती झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण. आणि कांता
वेळेत अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ पाहिला. उरलेल्या वेळेत पुढच्या एका चरणाचा भावार्थ आपल्याला पाहायचा आहे. पण तत्पूर्वी टाळी वाजून भगवंताचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं करायचं. ज्याला ज्याला भगवंतानं 2-2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा. ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी अजिबात हरकत नाही. मी येऊ का चहा पिऊन आता? ताईट हात वरती घ्या, ताईट जोरदार. जो भजन करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ बर का. सगळ्यांनी मुखानं टाळीन हातानं भजन जमन ना? तुमच्याकडे मुखानं टाळी वाजवतात का? नाही, आमच्याकडे हातानं वाजवतात म्हणून विचारलं. हातानं टाळी आणि मुखानं 2 मिनिटं भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे राधे बोलो राधे राधे. जय हो. राधे राधे बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. कान्हा के बंसी से आवाज आई, राधे 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 राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे, राधे राधे बोलो राधे राधे. ज्ञानोबाराया माझा तुको बाराया, जय हो. ज्ञानोबाराया माझा तुको बाराया, ज्ञानोबाराया माझा तुको बाराया, ज्ञानोबाराया माझा तुको बाराया, ज्ञानोबाराया माझा तुको बाराया, साधक कामाय बाप ज्ञानोबाराया, साधक कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, प्रगटाला पुतळा ज्ञानोबाराया, घ्या हात खाली घ्या. तुम्हीच एकमेकीकडे काय पाहता? तुम्हीच वरती करायला मी सांगावं लागले आणि खाली करायला मी सांगायच्या आधीच केले. इतक्यात तुम्ही चतुर नाही का? संकल्पित वेळेत अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ पाहिला. महाराज म्हणतात हित करायचं असेल, बरं करायचं असेल तर जीवनातला दंभ, जीवनातला अहंकार बाजूला ठेवा. चित्त शुद्ध अंतःकरणानं भगवंताची भक्ती करा. आवडीनं प्रेमानं जर तुम्ही भगवंताची भक्ती केली, आवडी विठ्ठल गाईचे एकांती, आवडीनं जर विठ्ठलाचं नाम गायलं, विठ्ठलाचं भजन केलं तर अलभ्य गोष्टी तुमच्या घरात घर चालत येतील आणि तुमच्या वासनेची शांती होईल. पण बाबांनो, एखादा भक्त जर अशी भक्ती करत असेल, आवडीनं देवाची भक्ती करत असेल, त्याच्या जीवनात अलभ्य गोष्टी त्याला प्राप्त झाल्या असतील, त्याच्या वासनेची शांती झाली असेल आणि अशा व्यक्तीला तुम्ही जर नाव ठेवत असाल तर तुकोबाराय म्हणतात तुमची वाचा
व्यर्थ शिणवू नका, उगाच व्याचा तुमची व्यर्थ बडबड करू नका, अभंगाचा शेवटचा चरण. तुका म्हणे बाणा हाची निर्णयाचा, तुका म्हणे